हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी जुही स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण निघालो एका सुंदर प्रवासाला. आजच्या या ट्रॅव्हल डेली व्लॉगमध्ये आपण एक्सप्लोअर करणार वेगवेगळे प्लेसेस. आणि जर तुम्हाला फिरायला आवडत असेल, नवीन जागा पाहायला आवडत असतील तर हा व्लॉग नक्की तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. आज आपण निघालो आहोत एका सुंदर रोड ट्रिपवर आणि ती प्लेस आहे थंडगार हवेचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. आज आपण जात आहोत महाबळेश्वर आणि वाई इकडे जवळपास असलेले प्लेसेस आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. रस्ता खूपच सुंदर आहे. चारही बाजूंनी हिरवळ, डोंगर आणि थंड हवा. महाबळेश्वरचा घाट लागल्यावर तर प्रवास अजूनच मजेशीर होतो. जर तुम्ही बाईक किंवा कारने येत असाल तर ही रोड ट्रिप तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. आता आम्ही थांबलो होतो ब्रेकफास्टसाठी. थंडी हवा होती, मग मस्त गरमागरम वडापाव घेतले. वडापाव खूपच टेस्टी होते. मग काय खाल्लं आणि लागलो पुढच्या प्रवासाला. आता आपण पोहोचलो आहोत आपल्या फर्स्ट स्टॉपला आणि ते म्हणजे वाईचं महागणपतीचं मंदिर. आम्ही घेतलं महागणपतीचं दर्शन आणि बापाचं रूप खूपच सुंदर आणि प्रसन्न आहे. इथे येताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. थोडा वेळ थांबलो, डोळे भरून दर्शन घेतलं. वेळ झाली होती जेवणाची. मग विचार केला की जवळपासचेच हॉटेल एक्सप्लोअर करूया. मग आम्ही वाईमध्येच असलेलं एका भारतीय नावाच्या रेस्टॉरंटला गेलेलो. रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताच खूपच छान आणि सिंपल वातावरण जाणवतं. बसण्याची व्यवस्था नीटनेटकी आहे आणि फॅमिलीसाठी सुद्धा आहे. हे ठिकाण खूपच कम्फर्टेबल आहे आणि इथलं वातावरण एकदम शांत आणि पॉझिटिव्ह वाईब देणारं आहे. इकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं. आम्ही छान जेवण केलं इकडे. नेक्स्ट स्पॉटवर कसं जायचं त्याचा प्लॅनही केला आणि नेक्स्ट स्पॉट आहे फडणवीस वाडा. हा वाईमधील एक जुना आणि प्रसिद्ध वाडा आहे. मराठा काळातील वास्तुकलेचा सुंदर नमुना इथे पाहायला मिळतो. हा वाडा अनेक मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट आणि सिरियल शूटिंगसाठी वापरला गेला आहे. इतिहास, वास्तुकला आणि जुन्या काळाची आठवण करून देणारं हे ठिकाण खरंच खूप स्पेशल आहे. चला तर मग वाड्याच्या आत जाऊया. वाड्याच्या आत प्रवेश करताच लाकडी खांब, मोठं अंगण आणि पारंपरिक बांधकाम डोळ्याचं पारणं फेडतं. इथे फिरताना जणू आपण काही वर्ष मागे इतिहासात गेल्यासारखं वाटतं. इतिहास, शांतता आणि एक वेगळीच वाईब या ठिकाणी अनुभवायला मिळते. जर तुम्ही वाईला आला तर या वाड्याला नक्की भेट द्या. हा वाडा 18व्या शतकामध्ये बांधलेला आहे. मराठा काळातील जीवनशैली आणि वास्तुकलेचं सुंदर उदाहरण आहे. या वाड्याची रचना पारंपरिक मराठी वाडा पद्धतीने करण्यात आली आहे. मधोमध मोठं चौकोनी अंगण, मजबूत सागवानी लाकडं आणि खांब, वरच्या मजल्यावरती ओसरी आणि प्रकाश आणि हवेशीर रचना. वाड्याच्या मागच्या बाजूला घाट आहे. आम्ही तो पण एक्सप्लोअर केला. हा वाडा म्हणजे फक्त वाडा नाही तर मराठा इतिहासाचा आजही जिवंत असलेला साक्षीदार आहे. चला तर मग आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.